राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। मराठा तसंच ओबीसी समाजात आरक्षणावरूनच अस्वस्थता निर्माण झालेली आहे। आरक्षणावर निर्णय घेताना आगामी काळात राज्य सरकारची कसोटीच लागणार आहे आणि त्यामुळेच या मुद्द्यापासून अंग राखून असलेल्या शरद पवारांना या प्रश्नात सहभागी करून विरोधकांची धार बोथट करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। नुकताच मंत्री छगन भुजबळांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजात पुन्हा सलोखा निर्माण करण्यासाठी भुजबळांनी शरद पवारांना साकडं घातलं। त्यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना शरद पवारांना गळ घालण्याची वेळ का आली असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान भुजबळ भेटीवर खुद्द शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले, तुम्ही त्यांचे होते छापले होते, त्यांचा काय सुसंवाद झाला आम्हाला माहिती नाही। तो सुसंवाद झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी उपोषण सोडलं आणि नव्या मुंबईमध्ये धनंजय पाटील आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला। तुम्ही कदाचित छापलेला होता त्यामुळे माहीत असेल। याचा अर्थ काहीतरी त्यांचा डायलॉग होता तो आम्हाला माहीत नव्हता। जरांगे पाटील तसंच लक्ष्मण हाके यांना दिलेल्या आश्वासनाविषयी राज्य सरकारनं विरोधकांना अंधारात ठेवल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। ओबीसीच्या संदर्भात भूमिका मांडणारे एका देशाने त्या ठिकाणी उपोषण केलं होतं। त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारचे 4-5 मंत्री हे त्या ठिकाणी गेले होते। त्यांचं काय बोलणं झालं माहिती नाही, तुम्ही छापलं नाही आणि त्यामुळे त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत नव्हता। भुजबळ शरद पवार भेटीला सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीची पार्श्वभूमी होती। मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारनं विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, पण विरोधकांनी ऐनवेळी या बैठकीकडे पाठ फिरवली। त्यावरून अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती। समाजाबरोबर आपण सगळे आहोत दाखवण्याची वेळ येते, त्यावेळेला मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेतात। अध्यक्ष महोदय, हा खरा मागचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी। त्यांचं समर्थन आहे की नाही, सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण, मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय। ओबीसीला वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची मांडे वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा। विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय, हा विषय सोडवण्याची भूमिका नाही। हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजींनी घेतली, त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली। आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय, आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं, त्यावेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका। आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला, मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय, त्या अर्थाने विरोध करतोय आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय। सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकणारं देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय। आज 10% आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय, तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का नाही अध्यक्ष महोदय? राजकारण कोण करताय संपूर्ण महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून तर घ्या। महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय ऐकून तर घ्या। आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांना विरोधाची आठवण झाली अध्यक्ष महोदय।
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळेच आरक्षण प्रकरणी शरद पवारांना गळ घालण्याची वेळ भुजबळांवर आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आरक्षण प्रकरणी सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे हे शरद पवार चांगलेच ओळखून आहेत. हेच तर जे आहे, हे जे वातावरण पेटतं आहे जातीमधलं, ते शांत राहावं म्हणून तर सगळ्यांनी एका मुखानं एका आवाजात बोलावं, सर्व पक्षाच्या नेत्याने. आणि त्यामध्ये राज्याचे ज्येष्ठ नेते पवार साहेब सुद्धा असावेत, हा माझा आग्रह आहे. त्याच्यात मुख्यमंत्री होते, भुजबळ होते, देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते. आता या सगळ्या लोकांनी जी बैठक घेतली, त्यातनं काय निर्णय घेतले हे आम्हा कोणाला माहिती नव्हते. आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन भुजबळांनी मला केलं. एकीकडे भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे, तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनीही मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे बोट दाखवलंय. त्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तर इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये NCP आहे, काँग्रेस आहे, BJP आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही. खरं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार कात्रीत सापडल्याचं चित्र आहे. येत्या 20 तारखेपासून उपोषणाचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. 20 तारखेला आमरण उपोषण करणार आहे, पण मी ह्यावेळेस तो खूप कठोर करणार. कारण शेवटी माझी शक्तीच ती आहे, माझ्या समाजाची शक्तीच ती आहे. हे शांततेचं जे चाललेलं युद्ध आहे हे 10-11 महिन्यापासून ते नाही केलं कोणाला. म्हणून शेवटी समाजाची इच्छा नाही आहे, मी उपोषण नाही करावं. जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारची कोंडी होणार आहे. एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे ओबीसी नेते असा पेच सरकार समोर उभा आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक होण्याची चिन्ह आहेत आणि राज्य सरकारला या दोन्ही समाजाचा रोष परवडणारा नाहीये. लोकसभा निवडणुकीत जरांगेंच्या आंदोलनाचा फटका सत्ताधाऱ्यांना सहन करावा लागणार आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर कोंडी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच शरद पवारांना आरक्षण प्रकरणी साकडं घालून विरोधकांची धार बोथट करण्याचा हा प्रयत्न तर नाहीये ना, अशाही राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.